मुंबईमध्ये 20 डिसेंबर ते 18 जानेवारी पर्यंत जमावबंदी संचारबंदी लावलेली आहे। कलम 144 नुसार 5 पेक्षा जास्त व्यक्ती एका जागी असतील त्यांना अटक करण्यात येतं। मित्रांनो, नेमकं हे संचारबंदी जमावबंदी मुंबईमध्ये का लावली आहे, कारण काय आहेत, नेमकं बंधनं काय आहेत, आपण या व्हिडिओत पूर्णपणे बघणार आहोत। मित्रांनो, मी आपला मित्र राजकुमार जगताप आपल्या समोर आज मुंबईची जमावबंदी आणि मराठा आरक्षण 24 तारखेचा मुंबईचा मोर्चा याविषयी माहिती आपण घेऊया। बघा, आता मुंबईला 24 तारखेला अल्टिमेट पाटलाने दिलेलं आहे मराठा आरक्षणाविरोधी। बघा, मराठा आरक्षणाला जर योग्य न्याय नाही मिळाला, शासनाने आपली भूमिका स्पष्ट नाही केली, तर आम्ही 24 तारखेला अल्टिमेट देऊ, मुंबईला जाऊ, हे स्टेटमेंट होतं माननीय जरांगे साहेबांचं। आणि त्यावरतीच 2 दिवसापूर्वी मुंबई पोलिसनं एक आदेश पारित केलेला आहे, ते पत्रक पाठवलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलंय कायदा आणि सुव्यवस्था मुळे मुंबई 20 डिसेंबर ते 18 जानेवारी पर्यंत संचारबंदी आहे आणि त्यानंतर कोणीही मुंबईमध्ये ट्रॅक्टर घेऊन येऊ नये, ड्रोनद्वारे हल्ला होईल। ह्या काही गाईडलाईनमुळे आपण संचारबंदी आणत आहोत, ह्या गोष्टी होत्या। ठीक आहे, बघा, आता हे संचारबंदी लावलीये, मुद्दाम लावलीये का हा फक्त आरक्षणाचा डाव हाणून पाडायचा आहे, यावरती शंका आहे। आता तुम्हाला नेमक्या गाईडलाईन्स काय आहेत 4-5 समजून घ्या। लाऊडस्पीकर, वाद्य, बँड, फटाके फोडण्यास बंदी। लाऊडस्पीकर तुम्ही लावू शकत नाही, बँड वाजवू शकत नाही, फटाके फोडू शकत नाही, याला बंदी आहे। कलम 144 नुसार 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे। सभा आणि आंदोलनाला बंदी आहे। 4 आहे मिरवणुकीला बंदी। 5वं न्यायालय, सरकारी कार्यालय या ठिकाणी संचारबंदी, जमावबंदी, या ठिकाणी कुणीही 5 पेक्षा जास्त व्यक्ती जाऊ शकत नाहीत। सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास बंदी आहे आणि उपोषणाला बंदी, घोषणाबाजीला बंदी आणि शेवटचं आहे मोठ्या आवाजामध्ये गाणे वाजवण्यास बंदी आहे। बघा, एकूणच ही 5-6 त्यांनी मुद्दे त्यामध्ये दिलेले आहेत की 20 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत मुंबईमध्ये या गोष्टी चालणार नाहीत। ट्रॅक्टरनं कोणी मुंबईमध्ये यायचं नाही, त्यानंतर आलात तरी 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र यायचं नाही। त्यानंतर सभा, मोर्चे, आंदोलन, उपोषण काय करायचं नाही, घोषणाबाजी करायचं नाही, फटाके वाजवायचं नाही, भाषण करायचं नाही, काय करायचं नाही। हे दहशतवादी हल्ल्यासाठी केलेलं आहे की कायदा व्यवस्था, सुव्यवस्था राखावं म्हणून केलेलं आहे की मराठा आरक्षण हाणून पाडण्यासाठी केलेलं आहे, हा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे। ड्रोनना हल्ला होईल मुंबईमध्ये, यामुळे ह्या गोष्टी आणलेल्या आहेत का? ड्रोनचा आणि ह्यांचा काय संबंध येईल का? लाऊडस्पीकर लावलं आणि ड्रोन हल्ले, काय फरक आहे? आंदोलन केलं, त्यानंतर मोर्चे काढले किंवा एकापेक्षा जास्त 5 पेक्षा जास्त लोक एकत्र आले, त्यामुळं हल्ला कसं काय रोखू शकतो, आहे का नाही? कोरोना, ठीक आहे, कोरोना जर व्हायरस आला परत, तो रोखू शकतो। कोरोनामध्ये ज्या प्रकारे संचारबंदी होती तर कारण होते, कारण बाबा कोरोना हा रोग ज्यावेळेस व्यक्ती संपर्कामध्ये येईल त्यावेळेस तो रोग व्हायचा। पण हा ड्रोननं बॉम्ब पडणार आहे, ड्रोननं हल्ला होणार आहे। मग ड्रोननं हल्ला होण्याचा आणि फटाके फोडण्याचा काय फरक आहे का? ड्रोननं हल्ला व्हायचा आणि ट्रॅक्टरनं याचा काय संबंध आहे का? जर संचारबंदी असली असती तर ह्या 20 दिवस 25 दिवस शासनाने मुंबईला सुट्टी दिली असती, रेल्वे, विमान सेवा, बस सेवा पूर्ण बंद असलं असतं। पण हे असं काही नाही, कुठले ऑफिस बंद नाही, रेल्वे बंद नाही, एसटी प्रवास बंद नाही किंवा वाहतूक बंद नाही, कुठल्याच गोष्टीला बंदी नाही, सर्व गोष्टी सुरळीतपणे चालू आहेत। फक्त हे 6 नियम आलेले आहेत, हे 6 नियम आणून शासनाला नेमकं साध्य काय करायचंय? मराठा आरक्षण खाणून पाडायचंय का तो जे भाकीत हल्ल्याचं आहे, त्यामुळे ह्या योजना किंवा हे निकष लावलेले आहेत संचारबंदीचे, हा एक सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे। आणि एक मराठा आरक्षणाला नेमकं वळण काय भेटेल भविष्यामध्ये, किंवा 24 तारखेला खरंच जो मोर्चा होणार आहे मुंबईला, जे मुंबईला आंदोलन होणार आहे, सभा होणार आहे, ते होईल का नाही? आणि त्या सभा होऊ नये त्याच्या पहिलेचा हा मास्टर प्लॅन आहे का? हा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे। आता एक मग प्रश्न पडतो, ड्रोननं हल्ला होणार आहे त्यावेळेस, ठीक आहे, त्यावेळेस बाबा एक ड्रोननं हल्ला होईल, मग आपलं कर्तव्य काय बनतं पाहिजे सुरू, की पोलीस प्रोटेक्शन वाढवणं, स्पेशल फोर्सेस मागवणं, आर्मी मागवणं,
त्यावरती उपाययोजना करायची असतात त्यामध्ये. पण ह्या कुठल्या उपाययोजना आहेत? लाऊड स्पीकरचा त्या ड्रोनचा काय संबंध आहे का? अर्थार्थी काय संबंध नाही. पण हे 5 गाईडलाईन्स आहे. जर असे काही गाईडलाईन्स आलेले असतील हल्ल्याविषयीच्या ड्रोनच्या, तर आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. पण त्यावर्षी काही गाईडलाईन्स नसताना फक्त जर एक शासकीय स्टंट असेल तर याला समोर जायचं कसं, हा एक प्रश्न आहे. त्यानंतर मराठा आरक्षण हाणून पाडण्याचा प्रयत्न शासन करतंय का? आणि त्यामुळं हे ज्या 5-6 गाईडलाईन्स आहेत, कलम 144 आहे, याचा आणि मराठा आंदोलनाचा आणि त्या हल्ल्याचा परस्पर काही संबंध येतो का त्यामध्ये? बघा, 24 तारखेचं अल्टिमेट आहे, ज्यावेळेस कोटीचा लाखो कोटीमध्ये मराठा मुंबईला येईल, त्यावेळेस त्यातलं जनजीवन विस्कळीत होईलच, त्यामध्ये काय वाद नाही. कारण संख्या वाढणारच आहे. सराटीला 1 कोटी 1.5 कोटी लोक आले होते, इकडे लोक येतीलच, त्यामुळे तिथे कायदा व्यवस्था बिघडेल, हे गोष्ट मान्य आहे आपल्याला. पण एखादं बाहेरचं कारण दाखवून ह्या गोष्टी दाखवणं हे बरोबर नाही. ठीक आहे, तुमचं बघा एकूणच ह्या विषयावरती मत काय नेमकं, की हे जे गाईडलाईन्स आहे, कलम 144 आहे, जमावबंदी आहे, ते फक्त 20 तारखेपासून ते 18 पर्यंत आहे, तरी कारण समोर केलं कायदा आणि सुव्यवस्था आणि ड्रोनचे हल्ले, आणि हे टाकलेले 5-6 गाईडलाईन्स आहेत, ते नियम आहेत, ते बंदी आहेत, ते पाळायचे नियम आहेत, त्यामध्ये काही परस्पर काही संबंध आहे का त्यामध्ये, किंवा फक्त मराठ्यांचं आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न आहे? तुम्हाला एकूणच याविषयी तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं या विषयावरती? तुम्ही खाली नक्कीच कमेंट करून सांगा तुमचं मत काय आहे, तुम्हाला वाटते काय, जे चाललंय ते कसं चाललंय, यावेळेस तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ शेअर करत चला. जय हिंद.